नमस्कार. डोशाचा आज आपण सर्वात सोपा प्रकार पाहणार आहोत आणि तो म्हणजे नीळ डोसा. तर हे डोसे बनवण्यासाठी कुठल्याही प्रकारचे आपल्याला इनो किंवा सोडा इथे वापरायचा नाहीये. शिवाय हे पीठ अजिबात फर्मिनेंट न करता सुद्धा अगदी मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळीदार हे नीळ डोसे बनवून तयार होतात. फक्त तांदळापासून आज आपण हे नीळ डोसे तयार करणार आहोत. सोबतच खाण्यासाठी मस्त ओल्या नारळाची चटणी सुद्धा पाहणार आहोत. अगदी सकाळच्या घाई गडबडीत किंवा नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी हे झटपट तयार होणारे नीळ डोसे तुम्ही नक्कीच बनवू शकता. जेवढे ते चवीला अगदी भन्नाट लागतात तेवढेच बनवायला सुद्धा अतिशय साधे सोपे आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मस्त पांढरे शुभ्र नीळ डोसे कसे बनवायचे ते पाहूया. एक मोठं भांडं घेतलं आहे, त्यात आपण तांदूळ 2 कप टाकूया. हे तांदूळ स्वच्छ धुवून आपल्याला भिजायला ठेवायचे आहे. इडलीचे तांदूळ घेतले आहे. इडलीचे तांदूळ घ्या किंवा रेशनचे तांदूळ घेतले तरीही चालेल. 2 ते 3 पाण्याने छान असं स्वच्छ धुवून घेतलं आहे. स्वच्छ धुवून यातलं पाणी सगळं काढूया आपण. नंतर यातलं पाणी काढल्यानंतर यामध्ये पाणी टाकून हे रात्रभरसाठी भिजायला ठेवूया किंवा 2 ते 3 तास भिजवले तरी तांदूळ चालतात. पण वेळ असेल तर रात्रभरसाठी भिजवून घेऊ शकता किंवा वेळ नसेल तर तुम्ही 3 ते 4 तासासाठी भिजवू शकता. तर दुसऱ्या दिवशी हे तांदूळ पाहायचं खूप छान भिजलं आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकूया आपण. मिक्सरचं भांडं घेतलं आहे. तांदूळ एकदम पाण्याने नितळून घेतलं आहे. मिक्सरच्या भांड्यात आपण तांदूळ टाकून घेतला आहे. त्यात 1 मोठा चमचा असं रवा टाकून घेतला आहे कुरकुरीतपणासाठी. 1 मोठा चमचा बेसन टाकूया खमंगपणासाठी. पाणी टाकून शक्य होईल एवढे बारीक वाटून घेऊया. बघू शकता पाणी टाकून छान असं आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. छान असं वाटून घ्यायचं आहे. बघू शकता हे मिश्रण छान असं वाटून घेतलं आहे आपण. तर हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. बाउलमध्ये काढून घेतलं आहे. आता दुसरी बॅच वाटताना आपल्याला राहिलेले तांदूळ मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे. तर यामध्ये 1 वाटी असा 1 कप किंवा 1 वाटी असा नारळाचा चव घेतला आहे. ओल्या नारळाचा चव घेतला आहे. ओल्या नारळामुळे आपली ही पौष्टिक रेसिपी होते आणि चविष्टसुद्धा होते. तर छान असं हे सुद्धा वाटून घेतलं आहे पाणी टाकून. हे बघा छान असं हे मिश्रण तयार झालं आहे. तर हे मिक्स करूया. रवा टाकला आहे त्यामुळे बाजूला 10 मिनिटासाठी आपल्याला हे मिश्रण ठेवायचं आहे. याच्यासोबत खाण्यासाठी मस्त अशी चटणी बनवून घेऊया आणि हे मिश्रण झाकून 10 मिनिटासाठी आपण साईडला ठेवूया. चटणी बनवण्यासाठी आपण ओल्या नारळाचे काप घेतले आहेत 1 वाटी असं. लसूण पाकळ्या घेतल्या आहेत 10 ते 12. आलं 1 इंच घेतलं आहे. हिरव्या मिरच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हिरव्या मिरच्या मी 3 ते 4 घेतल्या आहेत. कोथिंबीर घेतली आहे. कढीपत्ता घेतला आहे. कढीपत्तासुद्धा आपण यामध्ये वाटून घेणार आहोत. हे अगोदर वाटून घेऊया थोडंसं पाणी टाकून. आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये 2 चमचे असं 2 चमचे मोठे डाळवं टाकायचं आहे. थोडंसं पाणी टाकलं आहे. डाळवं टाकून घेऊया. घट्टपणा येतो चटणीला. चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि हे छान असं वाटून घेऊया आपण. आता एका बाउलमध्ये आपण ही चटणी वाटलेली घेतली आहे. तडक्याच्या भांड्यात 2 चमचे तेल गरम करून घेतले आहे. मोहरी पाव चमचा, जिरी पाव चमचा, कढीपत्ता पाने 5 ते 6, बेडगी मिरची 1, हिंग चिमूटभर. हा तडका आपण चटणीवर टाकूया. आता आपली ही चटणी छान अशी तयार झाली आहे नीळ डोशासोबत खाण्यासाठी किंवा घावण्यासोबत खाण्यासाठी. तर ह्यात तुम्ही घट्ट किंवा पातळ अशी तुमच्या आवडीनुसार करू शकता चटणी. तर घावण्याचं पीठ आपण बघूया. छान असं भिजलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया. यात थोडे थोडे पाणी घालून एकदम पातळ म्हणजेच ताकासारखं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा म्हणजे आपले हे नीळ डोसे छान होतात. तर तवा छान कडकडीत गरम करून घ्यायचा. त्याला थोडेसे तेल लावून घ्यायचं. ब्रशने लावा किंवा नारळाच्या ह्या शेंडीने लावलं तरीही चालतं. तर मिश्रण सोडण्यापूर्वी आपल्याला हे पीठसुद्धा खालीवर करून घ्यायचं आहे आपलं हे बनवलेलं मिश्रण. तर तवा कडकडीत असा गरम आहे. तेल लावून घेतलं आहे आपण आणि गॅसची आच मोठी आहे. आणि हे मिश्रण सोडण्यापूर्वी आपण हे पीठ वरखाली करून घेतलं आहे. छान ढवळून घेतलं आणि नंतर हे एका फुलपात्राने किंवा वाटीने आपण हे मिश्रण सोडून घेतलं आहे. बघा हा तवा गरम असल्यामुळे किती सुंदर अशी
छान जाळी पडली आहे. आता मध्यम आचेवर 30 सेकंदासाठी आपल्याला झाकण ठेवून नंतर लगेच झाकण काढून घ्यायचं आहे आणि मध्यम आच आहे. तर हे थोडंसं कडेने तेल वरून थोडंसं हे नीर डोसा सुकला की आपण थोडंसं कडेने तेल सोडून घ्यायचं किंवा नाही सोडलं तरीही चालेल. तर छान असं हे पलटून घेऊया आपण. जरी पलटून नाही घेतलं तुम्ही हे घावणं तरीही चालेल. एका जाळीदार भांड्यावर ठेवून त्याची हवा जाईपर्यंत ठेवायचं, म्हणजे हे घावणं एकमेकाला चिटकत नाहीत. यामध्ये रवा असल्यामुळे खूप थोडासा कुरकुरीतपणा असतो ह्या घावण्याला आणि बेसन टाकल्यामुळे खूप छान असा रंग पण येतो आणि खमंगपणासुद्धा येतो. अशाच पद्धतीने बाकीचे घावणेसुद्धा आपण बनवून घेणार आहोत. तर जाळीदार टोपलीत किंवा जाळीदार भांड्यावर आपण हे घावणे गरम गरम काढून ठेवू शकतो. त्यामुळे काय होईल तर ह्या घावण्याची थोडीशी हवा जाईल आणि नंतर हे घावणे एकमेकाला चिटकणार नाहीत. तर अशाच पद्धतीने आपण बाकीचे घावणेसुद्धा बनवून घेत आहोत. मोठ्या आचेवर सोडायचे, मध्यम आच करायची आणि थोडंसं 30 सेकंदासाठी झाकून ठेवायचं आणि वरून सुकलं की थोडंसं तेल कडेने सोडून आपण हे घावणं पलटून घेऊ शकतो किंवा एकाच बाजूने जरी भाजलं तरीही चालेल. तर छान असं आपली ही घावणं तयार आहेत. तुम्ही हे घावण हिरव्या चटणीसोबत किंवा चहासोबत खाऊ शकता सकाळच्या नाश्त्याला किंवा टिफिनला सुद्धा देऊ शकता. आहे असं हे मऊ असं राहतं. खाताना थोडासा रवा टाकल्यामुळं कुरकुरीतपणा आहे ह्या घावण्यांना. तर नक्कीच ह्या पद्धतीने तुम्ही घावणे बनवून बघू शकता. तुम्हाला आजची ही रेसिपी नवीन पद्धत कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या सविताज किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता तुम्ही खूप छान हे नीरडोसे झाले आहेत. साऊथ इंडियनच्या त्या भागामध्ये नीरडोसे म्हणतात आणि कोकणातील आपल्या ह्या भागात घावणे बोलतात या डोशाला. तर जाळीदार भांड्यावर अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचं आहे. नंतर हे डोसे सगळे तयार झाल्यानंतर आपण सर्व करूया हिरव्या चटणीसोबत. मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही चहासोबतसुद्धा खाऊ शकता, कारण कोण कोण ह्या नीरडोशांना चहासोबतसुद्धा सर्व करतात. भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.